परमेश्वर सर्वाभूती भरला आहे असं म्हणतात. शेतात राबतानाही पांडुरंग भेटतोच, मग पंढरीला का जायचं हा प्रश्न बहिणाबाईंनाही पडला होता. पंढरीची वारी म्हणजे आयुष्याचं सार्थक असं मानणारा एक मोठा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात आहे. बऱ्याच महिला सुद्धा यात आहेत. अनवाणी पायाने गावागावातून दिंड्या पताका घेऊन निघालेले वारकरी अत्यंत शिस्तबद्ध प्रवास करत असतात. टाळ मृदुंगाच्या तालावर पालखी मिरवत मैलोन मैल चालत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होण्यातली लज्जत हे वारकरीच जाणत. माझे माहेर पंढरी या चालीवर परमेश्वराला नव्हे तर प्रत्यक्ष पित्याला भेटल्याचा माहेर वाशिणीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दाटून आलेला असतो. मुखाने अखंड हरिनामाचा गजर करत निघालेली ही दिंडीच पहा. गजर हरी नामाचा छेटा रोविला या संतांचा मेळा गोपाळाचा गाव मांडला. या संतांचा मेळा गोपाळाचा गाव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा छेटा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा छेटा रोविला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाड. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाड. नांगर धरला सत्वाचा बैल मन पवनाचा ताव मांडला. नांगर धरला सत्वाचा बैल मन पवनाचा ताव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा छेटा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा छेटा रोविला. उखळण प्रेमाची काढिली, उखळण प्रेमाची काढिली. स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी. प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा. तोची अमृताचा ताव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा छेटा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा छेटा रोविला. पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण. पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण. कोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण. हा केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा. केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा.
1983 साली जेव्हा महाराष्ट्राची लोकधारा पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला तेव्हा त्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे आवडते गायक आणि अर्थातच अभिनेते प्रशांत दामले यांनी हे गाणं सादर केलेलं होतं. आज त्यांच्यानंतर हे गाणं तुला सादर करायला या रंगमंचावर मिळालं, त्याबद्दल तुला काय वाटतंय? मला जेव्हा पहिल्यांदा झी टीव्ही मधून फोन आला की असं या तारखेला तू फ्री आहेस का, हा. काय काय आहे काय, हा. तर मला सांगितलं की महाराष्ट्राची लोकधारा शूट करायचंय. मी दुसऱ्या क्षणाला सांगितलं मी आहे, कारण एकतर ज्या गोष्टी ऐकून किंवा बघून आपण वाढतो, आपल्यावरती जे संस्कार होतात, त्यापैकी अतिशय मला असं वाटतं की ही महत्वाचं महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम आहे. आणि इतक्या वर्षांनी म्हणजे जसं आता जी तरुण मुलं येतात क्रिकेट टीममध्ये आणि त्यांना सचिन तेंडुलकर बरोबर खेळताना जे वाटत असेल की आज ज्याला आपण लहानपणी टीव्हीवर बघितलेलं आणि आता आपण त्याच्याबरोबर खेळतोय, जवळपास माझी तीच भावना आहे. कारण खरंच मला महाराष्ट्राची लोकधारा एवढी मोठी मोठी नावं, एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांनी त्यात परफॉर्म केलंय, तिथून ते मोठे झालेत. आणि पुढच्या ज्या पिढ्या असतील त्यांना महाराष्ट्राचं लोकसंगीत काय आहे किंवा या प्रकारचं म्युझिक काय किंवा हा परफॉर्मन्स काय हे बघायला मिळतंय, हे खरंच त्यांच्यासाठी खूप नशिबाची गोष्ट आहे. त्यामुळे मी खरंच झी टीव्ही आणि केदारचे मनापासून मी आभार मानतो. हा मूल्य ठेवा, कायम स्वरूपी जतन केल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.